हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला छोटीशी रांगोळी दाखवणार आहे। त्यासाठी मी सगळे 6 नंबरचे मणी वापरलेले, पिंक घेतलेले आहेत, ऑफ व्हाईट घेतले आणि ग्रीन घेतलेले आहेत। आपण नेहमी षटकोन करतो तसंच करायचं आहे, तशीच सुरुवात आहे या रांगोळीला। फक्त मण्यांचा सिक्वेन्स बदललेला आहे, त्यामुळे रांगोळीचे डिझाइन वेगळे दिसते। तर सुरुवातीला 6 मण्यांचा राऊंड करायचा आहे। हे ऑफ व्हाईट मणी घेणार आहे मी 6। त्यानंतर 5 मणी घालायचे, 2 ऑफ व्हाईट घालायचे, 1 पिंक घालायचा आणि परत 2 ऑफ व्हाईट घालायचे। असे टोटल मी 5 मणी घातले। त्यानंतर या मण्यातून सुई काढायची आणि पुढच्या मण्यात घ्यायचे, ओढून घ्यायचं घट्ट, असा राऊंड करायचा। आता यानंतर 2 ऑफ व्हाईट घालायचे, 1 पिंक घालायचा आणि 1 व्हाईट घालायचा। असे टोटल 4 मणी घालायचे। दुसऱ्यांदा सुरुवातीला 5 घातले, नंतर 4 घालायचे आणि हा जो इथे हा एक आणि हा एक आहे, म्हणून आपल्याला सगळीकडे 6चा राऊंड करायचा। तर म्हणून इथे 4 घातले आणि हा जो मणी इकडचा व्हाईट ह्याच्यामधून सुई काढायची, म्हणजे हा दुसरा 6चा राऊंड तयार होतो। परत पुढच्या मण्यामध्ये सुई घ्यायची, परत 4 मणी घालायचे, मग असे घातले तसे असे 6 वेळा करून घ्यायचं। इथे परत 4 मणी घालणार, 2 पांढरे, 1 पिंक आणि परत 1 पांढरा। एवढं मी इथपर्यंत करून घेते। असं 5 वेळा घालून झालं माझं। आता इथे आली माझी सुई। आता इथे 1, 2 आणि 3 मणी आहे, त्यामुळे आता एवढ्या वेळा आपण 4 मणी घालत होतो। सुरुवातीला 5 घातले, नंतर 4 4 4 4। आता हे शेवटच्या राऊंडला फक्त 3 मणी घालायचे, 1 पांढरा, 1 गुलाबी आणि 1 पांढरा, आणि इकडच्या मण्यातून सुई काढायची। हा पहिला षटकोन कंप्लीट झाला। त्यानंतर हा राऊंड झाल्यानंतर काय करायचं, हे जे 2 मणी आहेत या 2 मण्यांपाशी सुई आणायची, म्हणजे हे जे मधले 2 मणी आहेत पांढरे घातलेले, आपण इकडनं सुई घ्यायची। आता ह्याच्यावरती या 2 मण्यांवर परत 6चा राऊंड करायचा। हे 2 आहेत म्हणून आता वरती 4 मणी घालायचे, म्हणजे 6चा राऊंड होईल। 1 2 3 आणि 4 असे 4 मणी घालायचे आणि या खालच्या 2 मण्यातून सुई काढायची। आता या गुलाबी मण्यापाशी आणायचे, असं घालायचं। आता या गुलाबी मण्यापाशी आल्यावर काय करायचं, इथे 4 मणी घालायचे। इथे सुरुवातीला आपण इथे 6चा राऊंड केला। आता हा गुलाबी खालचा जो आहे तो एकच धरायचा, इथे 2 होते पांढरे मणी, त्याच्यावर आपण 4 घातले। आता इकडच्या बाजूला एकाच मण्यांवरून 1 2 आहेत म्हणून 4 घालायचे आपल्याला। तर 4 पैकी पहिला पांढरा घालायचा, नंतर गुलाबी घालायचा, परत पांढरा घालायचा आणि परत गुलाबी घालायचा, आणि हा जो गुलाबी ह्याच्यावरचा पांढरा ह्याच्यामधून सुई काढायची। इकडचे जे पहिला राऊंड झाल्यानंतर हे जे 2 मणी इथपासून आपण जेव्हा सुरुवात करतो इथपासूनच सुरुवात करायची, म्हणजे मग आपलं चुकत नाही। सुरुवात करताना या 2 मण्यांपासूनच सुरुवात करायची। त्यानंतर आता 1 2 आणि
3 मणी आहेत. आता इथे सुरुवातीला 4 घातले, नंतर इथे पण 4 घातले, फक्त वेगळ्या सिक्वेन्सने घातले. आणि आता हे जे खालचे 2 मणी परत एकदा एका मण्यावर गोल करायचा, एकदा 2 मण्यांवर करायचा. आता या खालच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई काढायची. मग आता इथे किती मणी आहेत? 1 2 आणि 3 आहेत, म्हणून मग 3च पांढरे मणी घालायचे. या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची आणि खालच्या 2 पांढऱ्यातून काढायचे. आणि आता पुढचा गुलाबी पाशी आल्यावर काय करायचं? 4 मणी घालायच्या, म्हणजे खालच्या एकाच मण्यांवर राऊंड करायचा. मग आता परत एक व्हाईट घालायचा, एक पिंक घालायचा, परत एक व्हाईट, परत एक पिंक आणि या पांढऱ्यातून सुई काढायची. असं कंप्लीट करून घ्यायचा. हा दुसरा राऊंड इथपर्यंत करून घेते मी. ठीक आहे. आता इथे शेवटच्या मण्यापाशी माझी सुई आली. इथे 3 पांढरे घातले मी, नंतर मी या गुलाबीमधून काढली. आता शेवटच्या राऊंडला इथे 1 2 आणि 3 आहे, म्हणून इथे वरच्या बाजूला फक्त 3 मणी घालायचे. त्यापैकी एक गुलाबी घालायचा, हा पांढरा आहे याच्या शेजारी गुलाबी, आणि एक पांढरा आणि एक गुलाबी असं घालायचं. असे 3 मणी घालायचे. आणि या पांढऱ्यामधून सुई काढायची. परत पुढचा राऊंड करताना हे जे मधले मणी आहे तिथे सुई घ्यायची. हे जे मधले 2 पांढरे मणी आहेत त्यापैकी इकडचा, आता इथे आपले 4 मणी आलेले टोटल, एक गुलाबी, एक पांढरा, एक पांढरा, एक गुलाबी असे. तर हे जे 2 मणी आहेत इकडे घ्यायची सुई. आता पुढच्या राऊंडला काय करायचं? इथे 1 2 3 4 आलेले, तर माझी सुई इथून आली या बाजूने. आता सुरुवातीला एक गुलाबी घालायचा आणि बाकीचे जे 3 आहे ते 2 आहे, म्हणून आपण परत सगळीकडे 6-6च राऊंड करायचे. आता ह्याच्यावर 4 घालायचे, खालचे 2 आहेत म्हणून. तर त्यापैकी पहिला गुलाबी घालायचा आणि बाकीचे जे 3 आहेत ते 3ही पांढरे मणी घालायचे. आणि हा खालचा गुलाबी ह्याच्यामधून सुई काढायची. त्यानंतर पुढच्या 2 मण्यांपाशी न्यायचे. आता इथे 1 2 आणि 3 आहे, म्हणून इथे फक्त 3 मणी घालायचे. तर त्या 3 पैकी 3ही मणी पांढरे घालायचे आणि हा जो गुलाबी आहे याच्यामधून सुई काढायची. परत या खालच्या 2 मण्यातून काढायची सुई. आणि आता इथे कॉर्नरला एका मण्यावर करायचं आहे. हा जो कॉर्नरचा एक मणी पांढरा त्याच्यावरती करायचा. आता ह्याच्यावर कसं घालायचं? पहिला पांढरा घालायचा, त्यानंतर हिरवा घालायचा, आता परत एक पांढरा घालायचा आणि परत एक हिरवा घालायचा. असे 4 मणी घालायचे टोटल. आणि इकडचा जो पांढरा मणी आहे या पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. त्यानंतर हा गुलाबी आणि हा पांढरा या 2 मधून सुई काढायची. आता इथे 3 आहेत, म्हणून इथे कसं घालणार? आता एक गुलाबी घालायचं. इथे कसं या 2 मण्यांच्या वरती एक गुलाबी आलेला आहे, तसंच इथे पण या 2 मण्यांच्या
पांढऱ्या मण्यांच्या वरती एक गुलाबी यायला पाहिजे, त्यामुळे एक गुलाबी घालायचा आणि 2 पांढरे घालायचे. आणि हा जो पांढरा इकडचा ह्याच्यामधून सुई काढायची. असं येतं डिझाईन पुढचं. ही सगळी जी बॉर्डर आहे इथून अशी ही सगळी व्हाईट येते. आता पुढचे परत या खालच्या 2 मण्यातून सुई काढायची आणि पुढच्या पांढऱ्या आणि गुलाबीमधून परत सुई काढायची. फक्त हा जो कॉर्नरचा व्हाईट मणी इथे आल्यानंतर आपल्याला इथे हे ग्रीन घालायचं. अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. हा तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे आपला. इथे सगळे व्हाईट मणी घातले, त्यामुळे इथे परत एक वेगळी डिझाईन तयार झाली. आता माझी सुई इकडे आलेली आहे. शेवटचा राऊंड इथे 6 ठिकाणी आपण ग्रीन कलरचे मणी घातलेले आहेत. आता इथून सुई आली तर आता हा शेवटचा राऊंड राहिलेला. आता इथे परत एक 3च मणी घालायचे. त्यापैकी इकडे कसं घातलं तसं घालायचं. एक ग्रीन घालायचा, एक व्हाईट घालायचा आणि एक ग्रीन घालायचा. हे तिसरा राऊंड कंप्लीट होता आपला. आता पुढच्या राऊंडला परत इथे मध्ये किती मणी आलेत हे कॉर्नरचे सोडून 1 2 3 4 5 आणि 6 मणी आलेले. तर त्यापैकी 2-2 मणी धरायचे पुढच्या राऊंडला. इथे 2 वेळा आपण 2-2 मणी धरले होते. पुढच्या राऊंडला इथे 3 वेळा आलेले 2-2 मणी. तर इथे जेव्हा 2-2 मणी येतात तेव्हा आपण 6चा राऊंड करण्यासाठी परत सुरुवातीला 4 मणी घालतो. तर आता हा 1 2 3 4 5 6. आता ह्याच्यावरती पुढची डिझाईन करायची. ह्याच्यावरती सगळे पुढचे राऊंड करायचे. इथून सुरुवात करायची म्हणजे मग चुकत नाही. नाहीतर मग या कॉर्नरला सुई घेतली आणि इकडनं सुरुवात केली की मग कळत नाही की बा किती घालायचे, कुठे 3 घालायचे, कुठे 4 घालायचे हे कळत नाही. म्हणून मग प्रत्येक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर सुई या बाजूला घ्यायची म्हणजे मग कळतं. कारण हे गुलाबी हिरवे मणी सिक्वेन्सनी घातलेले आहेत. यापैकी एक जरी घालायचा चुकला तर डिझाईन लगेच वेगळी दिसते. त्यामुळे सुई एकाच डायरेक्शनने घ्यायची आणि सुरुवात करताना एका साईडनेच सुरुवात करायची. ठीक आहे. आता पुढचा राऊंड कसा करायचा दाखवते. आता इथून सुरुवात करायची. इथे सुरुवातीला 3 ग्रीन घालायचे आणि एक व्हाईट घालायचा. 3 ग्रीन आणि एक व्हाईट घातला मी. आणि हा जो ग्रीन आहे ह्याच्यामधून सुई काढायची. त्यानंतर पुढचे जे 2 मणी आहे व्हाईट कलरचे त्याच्यामधून सुई काढायचे. आता इथे 3 ग्रीन घालायचे आणि इकडचा ग्रीन आहे ह्याच्यामधून सुई काढायची. खालच्या पांढऱ्यातून काढायची सुई. त्यानंतर हा व्हाईट आणि हा ग्रीन पुढचा त्याच्यामधून सुई काढायची. आता इथे या बाजूला व्हाईट आलेला आहे. तसं सगळीकडे इकडच्या साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला सगळीकडे व्हाईट यायला पाहिजे. म्हणून काय करायचं, आता इथे एक व्हाईट 3 ग्रीन आलेले आहेत. तर आता इथे एक व्हाईट आणि 3 ग्रीन यायला पाहिजे. म्हणून एक व्हाईट आणि 2 ग्रीन घालायचे. एक व्हाईट आणि 2 ग्रीन घातले. आता इकडच्या ग्रीनमधून काढायची सुई. हे असं झालं. आता त्यानंतर हा खालचा पांढरा आणि हा पुढचा ग्रीन ह्याच्यामधून काढायचे. आणि आता हा कॉर्नर आला आहे आपला. ह्या कॉर्नरपाशी येणार सुई. कॉर्नरपाशी आल्यावर एका मण्यातून करायचा राऊंड. आता या राऊंडमध्ये करताना इथे सगळे व्हाईट मणी पाहिजेत. म्हणून मग 4 मणी आपण व्हाईट घालणार आहे. 4 मणी व्हाईट घातले आणि ह्याच्यातून सुई काढायची. प्रत्येक कॉर्नरला आल्यावर व्हाईट घालायचे सगळे. परत हा खालचा ग्रीन आणि पुढचा पांढऱ्यातून सुई काढली. आता इथे व्हाईट आहे, हा एक ग्रीन आहे, हा एक व्हाईट आहे. म्हणून आता इथे आपण फक्त 3 ग्रीन घालायचे.
घातले आणि या व्हाईटमधून सुई काढायचे. खालून घ्यायची, परत पुढच्या 2 व्हाईटमधून घालायचं. आता इथे 3 ग्रीन घालायचे. परत 3 ग्रीन घातले. आता परत या 2 मण्यातून सुई काढली, या ग्रीनमधून काढली आणि आता इथे 1 व्हाईट आणि 2 ग्रीन घालायचे. या ग्रीनमधून सुई काढायचे. असा हा चौथा राऊंड पूर्ण करायचा. आता इथे कॉर्नरला आली म्हणजे सुई, इकडे एकच मणी आहे, या एका मण्यावर राऊंड करायचा आहे. तर आता इथे सगळे 4 मणी जे आहेत ते व्हाईट घालायचे. असे पुढच्या डिझाईनला आता सगळीकडे 6 ठिकाणी असे आपले व्हाईट कलरचे छोटे छोटे असे फुलं दिसतात. ठीक आहे, आता हा राऊंड मी कंप्लीट करून घेते. परत आता पुढच्या राऊंडला इथून काढायची सुई आणि इकडचे जे 2 मणी आता किती आलेत मध्ये, या बाजूला मध्ये 1 2 3 4 5 6 7 8, मग अशी 6 आले होते, आता 8 मणी आले आणि हे कॉर्नरचे 2. तर आता इकडचा जो ग्रीन मणी आहे इथे घ्यायची सुई आणि इथूनच सुरुवात करायची. आता पुढचा आणि शेवटचा राऊंड असणार आहे. त्यानंतर बाहेरच्या 6 साईडला मी थोडीशी डिझाईन करणार आहे. इथे आता सुरुवातीला 1 ग्रीन घालायचा, 2 व्हाईट घालायचे आणि पुन्हा 1 ग्रीन घालायचा आणि हा व्हाईट आणि हा ग्रीन यामधून सुई काढायची. त्यानंतर पुढच्या 2 ग्रीनमधून काढायची सुई. इथे पण 1 ग्रीन आणि 2 व्हाईट घालायचे. आतल्या साईडला सगळे ग्रीन येणार आणि बाहेरच्या साईडला सगळे व्हाईट येणार. पुन्हा खालच्या 2 मधून काढायची सुई. त्याच्या पुढच्या 2 ग्रीनमधून काढायचे. आता इथे पण 1 ग्रीन आणि 2 व्हाईट. या ग्रीनमधून काढायची. पुढचा 1 ग्रीन आणि 1 व्हाईट यातून काढायचे. आता पण इथे पण 1 ग्रीन आणि 2 व्हाईट घालायचे. परत या ग्रीनमधून काढायचे. इथे सगळे व्हाईट बॉर्डर येते शेवटी. आता कॉर्नरला आली सुई, त्या कॉर्नरला परत 4 मणी घालायच्या. इथे आली सुई. आता इथे 1 ग्रीन घालायचा आणि 3 व्हाईट घालायचे. हा झाला कॉर्नर. त्यानंतर पुढे घ्यायची सुई. आता इथे परत 1 ग्रीन 2 व्हाईट, 1 ग्रीन 2 व्हाईट, 1 ग्रीन 2 व्हाईट असं घालायचं आणि कॉर्नरला आल्यावर 1 ग्रीन आणि 3 व्हाईट घालायच्या. 3 पांढरे घातले. नंतर या ग्रीनमधून सुई काढली. त्यानंतर हा व्हाईट आहे याच्यामधून काढायचे. परत या वरच्या ग्रीनमधून काढायचे. हा जो कॉर्नरचा मणी आहे त्यानंतर 1 2 3 आणि 4 हा सोडून द्यायचा कॉर्नरचा. त्यानंतर 1 2 3 4 या चौथ्या मण्यातून आपल्याला इकडून सुई काढायची.
आता इथून या ग्रीनमधून आली, त्यानंतर मी इकडे घेते सुई आणि इकडचा 1 2 3 आणि 4 चौथा मणी आहे, चौथ्या मण्यातून सुई काढायची. मधले जे 6 मणी आहेत त्याच्यावर आपल्याला राऊंड करायचे. तर आता 1 2 3 4 5 6 या 6 मण्यांवर राऊंड करायचे आणि हे साईडचे दोन्ही साईडचे 3 3 मणी हे राहतात. ह्याच्यावर काही नाही करायचं, फक्त मधल्या 6 मण्यांवर राऊंड करायचे. त्या सुरुवातीचा राऊंड आहे तो एक व्हाईट मणी घालायचा, एक पिंक घालायचा, 4 मणी घालायचे टोटल आणि परत 2 व्हाईट घालायचे. आणि खालचे जे 2 व्हाईट आहेत त्याच्यामधून सुई काढायची. त्यानंतर मधल्या 2 व्हाईटमध्ये न्यायची आणि इथे तिन्ही मणी व्हाईट घालायचे. त्यानंतर पुढच्या 2 मण्यापाशी घ्यायची सुई आणि आता इथे 3 मणी घालायचे. तर त्यापैकी 2 व्हाईट घालायचे आणि एक पिंक घालायचा. आता हे जे 2 मणी आहेत, हा व्हाईट आणि हा पिंक, इकडे घ्यायची सुई, ह्याच्यावरती 2 राऊंड करायचे. आता इकडच्या मधले जे 4 मणी त्याच्यावर गोल करायचे 6 मण्यांचे. आता इथे एक फक्त पिंक घ्यायचा, बाकीचे सगळं व्हाईट घ्यायचे. तर आता 3 मणी व्हाईट घालायचे आणि एक पिंक घालायचा. हा जो खालचा पांढरा मणी आहे त्याच्यातून सुई काढायची आणि या पिंकमधून पण काढायची. परत या बाजूला घ्यायची सुई आणि इकडे 3 पांढरे मणी घालायचे. असा एक राऊंड पूर्ण होतो. आणि हे जसं केलं तसं पूर्ण 6 साईडला करायचं. ही रांगोळी माझी इथे कंप्लीट झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. तुमच्या आवडीचे कुठलेही दुसरे कलर वापरून तुम्ही करू शकता. आणि मणी घालताना पोझिशन मण्यांची अजिबात चुकवायची नाही. ठीक आहे. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रांगोळी. ठीक आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.